नमस्कार. दादासाहेब टिचकुले योग वर्ग पनवेल यांच्यासाठी सादर केलेल्या स्वामी विवेकानंदांचे चरित्र या व्याख्यानमालेतला हा 10वा भाग आहे. सादर करते आहेत योगाचार्य डॉक्टर थावकर दादा आणि वक्ते आहेत डॉक्टर शिरीष लिमये. ॐ आपकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। जननीं शारदां देवीं कृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः। नमः श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे। सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। हरि ओम् तत्सत्। श्रीरामकृष्णार्पणमस्तु। परम आदरणीय योगाचार्य थावकर दादा, मते दादा, श्री मुंदडा दादा, वांगणकर दादा, साखरे दादा, सुनीताताई, ब्रिजमोहन मुंदडा दादा, त्यांना आपण वाढदिवसाच्या शुभेच्छा पण देऊया। आणि या दादासाहेब टिचकुले योग वर्गातील उपस्थित सर्व साधक बंधूंनो आणि भगिनींनो, कुठलाही माणूस जे बोलतो त्याचा परिणाम जो लोकांच्या अंतःकरणावरती होतो तो परिणाम त्याच्या शब्दांचा कमी असतो, परंतु त्या मागे उभ्या असलेल्या त्याच्या चारित्र्याचा परिणाम जास्त असतो, असं स्वामी विवेकानंद म्हणत असत। आपण बघतोय स्वामी विवेकानंदांनी हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत भारताचं अनुशीलन आणि परिशीलन करत हा परिव्रजक कालावधी त्यांनी व्यतीत केलेला आहे। भारत कसा आहे, भारतामध्ये गरिबांचे प्रश्न काय आहेत, युवकांचे प्रश्न काय आहेत, महिलांचे प्रश्न काय आहेत, हे समजून घेण्यासाठी हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत त्यांनी कधी पायी, कधी रेल्वेनी, तर कधी बैलगाडीतून सुद्धा प्रवास केलेला आहे। आपण मागच्या वेळेला पाहिलं की हरिद्वारच्या वाटेवरती हत्रस म्हणून एक गाव आहे, त्या हत्रसला ते आले आणि तिथे शरदचंद्र गुप्त हे त्या हत्रसच्या स्टेशनचे मास्तर होते। ते शरदचंद्र गुप्तांनी विवेकानंदांना पाहिलं आणि त्यांच्या चेहऱ्यावरच्या तेजामुळे ते फार प्रभावित झाले। हत्रसला तिथे एका बाकावरती स्वामीजी बसलेले होते, त्यावेळेला हे शरदचंद्र गुप्त तिथे गेले आणि त्यांना म्हणाले, तुम्ही माझ्याकडे याल का घरी? आणि मग ते त्यांच्या घरी गेले आणि तो जो प्रसंग आहे तो आपण मागच्या वेळेला पाहिला। आणि हे शरदचंद्र गुप्त पुढे स्वामी विवेकानंदांचे शिष्य झाले, तर ते म्हणाले की तू माझ्यासाठी काय करू शकशील? तेव्हा शरदचंद्र गुप्त म्हणाले की मी माझ्या तोंडाला राख फासून तुमच्या समोर उभा राहील। त्यावेळेला भारतचंद्र राय गुणाकर यांच्या विद्यासुंदर काव्यातली नायिका मालिनी विद्यासुंदराला उद्देशून जे उद्गार काढते तेच उद्गार स्वामीजींच्या मुखामधनं उत्स्फूर्तपणे बाहेर पडले।
त्या काव्यामध्ये ते म्हणतात, विद्या हवी असेल तर तुझ्या या सुंदर मुखाला आधी राख फासून ये, नाहीतर विद्येचा नाद शोध. स्वामी विवेकानंदांनी वेगळ्या उद्देशाने हे बोललेलं होतं. पण आपण पाहिलं की हे शरदचंद्र खरोखरच तोंडाला राख फासून समोर उभे राहिले. तो प्रसंग आपण पाहिला. हाथरसहून स्वामी विवेकानंद एकटे निघाले नाही. येण्यापूर्वी ते एकटे होते हाथरसला. पण जात असताना हे जे काही सदानंद आहे, ज्यांना विवेकानंदांनी संन्यास दिला, आपण मागच्या वेळेला ती घटना पाहिली संन्यास देण्याची, की तुझ्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या घरातून भिक्षा मागून आण, असं विवेकानंदांनी त्यांना सांगितलं होतं, आणि मग मी तुला संन्यास देईन. तेव्हा हे आपल्या अ, क- कचेरीमध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या घरी जाऊन भिक्षा मागून येतात. विवेकानंदांना समजून चुकतं की यांनी सगळा अहंकार नष्ट केलेला आहे, आणि स्वामीजी त्यांना अनुग्रह देतात. आणि या गुप्तांचंच नाव पुढे सदानंद असो. स्वामी विवेकानंद हाथरसला आले ते एकटे आले होते, पण हाथरसून निघताना मात्र स्वामी विवेकानंद एकटे नव्हते. सदानंद हे त्यांच्या बरोबर होते. हाथरसून ऋषिकेशला आले. जाताना वाटेत एक सहारणपूर नावाचं गाव लागतं. सहारणपूरच्या पुढे रेल्वे मार्ग नव्हता, आणि म्हणून पुढचा सगळा प्रवास पायी करायला लागणार होता. लक्षात घ्या, हे म्हणजे तुमचा सिंहगड चढणं किंवा पर्वती टेकडी चढणं इतकं सोपं नाहीये ते. हा सगळा जो काही भाग आहे हा हिमालयातला आहे. त्यातल्या पायवाटेवरनं जायला लागतं. प्रचंड चढ आहे. हा पुढचा हाथरसच्या सहारणपूरच्या पुढचा मार्ग त्यांनी पायी केला. दिवसाकाठी 20-20 किलोमीटर स्वामी विवेकानंद पायपीट करत होते. त्यांच्याबरोबर सदानंद होते. सदानंद थकले. सदानंदांना ते थकल्यानंतर पहा, स्वामी विवेकानंदांनी सदानंदांचं सगळ्या वस्तू होत्या, सामान होतं, ते सगळं सामान स्वामी विवेकानंदांनी, सदानंद थकले, त्यांना ते सामान उचले ना, म्हणून स्वतःच्या सामानाबरोबर त्यांचंही सामान ते उचलायला लागले, आणि ते सामान खांद्यावर घेऊन प्रवास करायला लागले. त्या सामानामध्ये सदानंदांचे बूट होते. स्वामीजींनी ते बूट खांद्यावरनं वाहिले, हे लक्षात घ्या. गुरु आहेत, पण शिष्याच्या प्रेमापोटी शिष्याचं सगळं वस्तू स्वामी विवेकानंद अंगावरनं वाहत आहेत. सदानंदांना एक नदी पार करत असताना ते त्यांना घोड्यावर बसवले. स्वतः नाही बसले, सदानंदांना बसवलं. लक्षात घेतलं पाहिजे, गुरु नेहमी शिष्याची काळजी घेतात आणि शिष्य नेहमी गुरुची काळजी घेत असतात. बघा, त्या ठिकाणी हिमालयातली ती नदी, पाण्याला खूप ओढ होती. त्या नदीमधनं नदी पार करत असताना एक घोडा घेतला होता, आणि त्या घोड्यावरती सदानंदांना बसवलेलं होतं. वाट धोक्याची होती. सदानंदांच्या समोर विवेकानंद एखाद्या मोत्तद्दाराप्रमाणे त्या घोड्याचा लगाम धरून पुढे चालत होते. या सगळ्या घटना म्हणजे स्वामीजींनी त्यांचं सामान उचलणं, सदानंद थकणं, ते सामान स्वामीजींनी उचलणं, त्या सामानामध्ये सदानंदांचे बूट असणं, ते बूट आपल्या खांद्यावरनं स्वामीजी वाहून नेत आहेत. नदीला प्रवाह खूप जोरात आहे, म्हणून सदानंदांना घोड्यावर बसवत आहेत, आणि स्वतः मोत्तद्दाराप्रमाणे ते लगाम घेऊन पुढे चालतायत. या सगळ्या घटना जेव्हा सदानंदांना पूर्वी आठवत असत, त्यावेळेला सदानंद म्हणत, स्वामीजी, स्वामी विवेकानंद म्हणजे केवळ प्रेम, प्रेम आणि प्रेम, दुसरं शब्दात वर्णनच करता येत नाही. त्यांच्या प्रवासाच्या वाटेवरती काही ठिकाणी माणसांची हाडं पडलेली दिसत असत, आणि त्या हाडांच्या शेजारी गेरुवा वस्त्राचे तुकडे तुकडे झालेले सुद्धा दिसत असत. तेव्हा विवेकानंद म्हणायचे की या ठिकाणी कुठला तरी एखादा संन्याशी वाघ किंवा सिंहांच्या भक्षस्थानी पडलेला दिसतोय. सदानंदांना ते म्हणायचे की काय रे सदानंदा, भीती वाटते का तुला? सदानंद म्हणायचे, स्वामीजी, तुम्ही माझ्या बरोबर असलात, मग मला भीती कशाची? आपले अक्कलकोटचे स्वामी म्हणतात ना, की भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. याचा प्रत्यक्ष अनुभव सदानंदांना विवेकानंदांच्या सहवासात येत होता. अतिशय निर्भयपणे ते त्या प्रवासाला चाललेले होते. लक्षात घ्या, जवळजवळ 160-175 वर्षापूर्वीच ते ऋषिकेश,
ते खेडं, हिमालयाचा ऋषिकेश म्हणजे अगदी पायथा. खाली गंगेचा प्रवाह आहे. तो प्रवाह अत्यंत निर्मळ, त्या पाण्याचा खळखळाट, वरती निळभोर आकाश, पक्ष्यांचा किलबिलाट. स्वामीजींच्या मनामध्ये अर्थातच संन्यास वृत्तीने उचल घेतली आणि या शरदचंद्राचा किंवा सदानंदाचा पाश सुद्धा तोडून आपण पुढे जावं असं स्वामी विवेकानंदांना वाटलं. आणि म्हणून ते म्हणाले की हे बघ आता, हा जो तुझा पाश आहे तो जरी शिष्य असला, सद्वर्तनी असला, तरी तो सुद्धा एक पाशच आहे. तो सुद्धा तोडून पुढे जावं लागेल, तरच मला एकांतात साधना करता येईल. म्हणून स्वामी विवेकानंद सदानंदांना म्हणाले की हे बघ, मला आता तुझा पाश तोडायला पाहिजे. संन्याशाला असा बंध सुद्धा उपयोगाचा नाही. आता तुला काय करायचं ते तू कर. तुला कुठे भटकायचं असेल तिकडे तू जा. मी आता मात्र चाललेलो आहे. जवळजवळ 4-5 किलोमीटर स्वामीजी चालत गेले. आपण ऋषिकेशला गेला असाल, त्या ठिकाणी लक्ष्मण झुला आहे. त्या लक्ष्मण झुल्यापाशी स्वामीजी आले आणि परत माघारी आले. माघारी आले, सदानंदांना भेटले आणि सदानंदांना भेटून त्याला ते म्हणाले, अरे तुला असं निराधार अवस्थेमध्ये सोडून जाणं बरोबर नाही, म्हणून मी परत आलो. मग सदानंदांनी शरदचंद्र आधीच्याच याच्यातले शरदचंद्र, संन्यासानंतर सदानंद, दोन्ही व्यक्ती एकच, नाव दोन. सदानंदांनी स्वामीजींच्यासाठी खिचडी शिजवली, खिचडी तयार केली आणि स्वामी विवेकानंदांनी सदानंदांबरोबर ती खिचडी खाल्ली. लक्षात घ्या, आपल्या हातून एखादी चूक झालेली असेल तर ती चूक स्वामी विवेकानंदांच्या लक्षात येत असे आणि ती चूक लगेच सुधारत असत. हा स्वामी विवेकानंदांचा स्वभाव आपण आपल्या जीवनात उतरवायला नको काय? की अरे सदानंदाला मी म्हणतोय, माझ्या मनामध्ये एक वैराग्याने उचल घेतली. मला हिमालयात एकटं जावंसं वाटलं, सदानंदाचा पाश तोडावासा वाटला, पण असं म्हणून आता तुला पाहिजे तिथे तू जा, तू एकटा फिर, असं त्याला म्हणून त्याला असा निराधार सोडून, त्या हिमालयाच्या वाटेवर निराधार सोडून जाणं बरोबर नाही. हा विचार त्यांना एक 4-5 किलोमीटर पुढे गेल्यावर लक्षात आला. ते माघारी फिरले. इथे स्वामी विवेकानंदांचं वैशिष्ट्य आहे की त्यांनी असा मनात विचार केला नाही, ठीक आहे आपली चूक झाली पण आपण जाऊ पुढे, असा विचार केला नाही. ते परत 4-5 किलोमीटर मागे आले, सदानंदांना भेटले आणि सदानंदांच्या बरोबर त्यांनी तयार केलेली खिचडी त्यांनी खाल्लेली आहे. ऋषिकेशहून स्वामी विवेकानंद हाथरस, अर्थातच सदानंदांची व्यवस्थित व्यवस्था केल्यानंतर मग स्वामी विवेकानंद पुढे ऋषिकेशहून हाथरसला गेले. हाथरसहून ते कलकत्त्याला गेले. हा सगळा प्रवास आत्ता वाटतो तेवढा सोपा नाहीये बरं का. कधी चालत, कधी आगगाडीने, कधी बसने किंवा कधी बैलगाडीने प्रवास केलेला आहे. कलकत्त्याहून स्वामी विवेकानंद आनंदपूरला गेले. आनंदपूर हे स्वामी विवेकानंदांच्या गुरुबंधूचं गाव आहे. स्वामी प्रेमानंद महाराज हे त्या गावाला राहत असत. मी आनंदपूरला गेलेलो आहे. प्रेमानंद महाराजांचं घर मी पाहिलेलं आहे. स्वामी विवेकानंद प्रेमानंद महाराजांच्या घरामध्ये जिथे राहत असत ती जागा मी बघून आलेलो आहे. आणि याच आनंदपूरला ख्रिसमस ईव्हच्या दिवशी स्वामी विवेकानंदांनी आपल्या गुरुबंधूंच्या सोबत काही शपथही घेतलेली आहे. ती सुद्धा जागा आपल्याला तिथे पाहायला मिळते. या प्रेमानंदांच्या घरी ते राहिले आणि आनंदपूरहून परत ते कामारपुकूरला गेले. कामारपुकूर हे त्यांचे गुरु, स्वामीजींचे गुरु रामकृष्ण परमहंस यांचं जन्मस्थान. तिथे त्यांनी रामकृष्णांच्या घराला भेट दिली. तिथे असलेल्या सगळ्या वास्तू, जुन्या वास्तू पाहिल्या, प्रणाम केला आणि मग ते परत कलकत्त्याला आलेले. म्हणजे लक्षात घ्या, ऋषिकेश ते हाथरस, हाथरस ते कलकत्ता, कलकत्ता ते आनंदपूर, आनंदपूर जवळजवळ 100-125 मीटर लांब आहे बरं का कलकत्त्यापासून. ते कदाचित बसने गेले असतील, पण प्रवास करणं सतत. आनंदपूरला गेले, तिथं प्रेमानंद महाराजांच्या घरी राहिले. आनंदपूरहून परत कामारपुकूरला आले. कामारपुकूरहून कलकत्त्याला गेले. कलकत्त्याहून ते सिमुतला नावाच्या गावाला गेले. कलकत्त्याहून परत कलकत्त्याला आले. सिमुतलाहून परत कलकत्त्याहून परत बैद्यनाथला गेले. बैद्यनाथहून अलाहाबादला गेले आणि अलाहाबादहून स्वामी विवेकानंद गाझीपूरला आलेले आहेत. आपल्या मताप्रमाणे असणाऱ्या विचारांना नेमकेपणा
आपल्या मतांच्या मागे असलेल्या विचारांना नेमकेपणा आणि रेखीवपणा आणण्याची त्यांना संधी मिळाली, ती रॉस आणि पेनिंग्टन इथे या दोघांच्या सहवासामुळे मिळाली आणि त्यांच्या वाचनामुळे मिळाली. त्यांची लिहिलेली जे पुस्तक आहेत ती वाचून मिळाली आणि याचं चिंतन स्वामी विवेकानंद हे गाझीपूरला आल्यानंतर करत होते. रॉस आणि पेनिंग्टन यांचीही भेट झाली असेल किंवा त्यांची पुस्तकं स्वामीजींनी त्या गाझीपूरच्या तिथे वाचली. गाझीपूरला एक अ, अ, एक साधू राहत असत. त्यांचं नाव पवहरी बाबा. आपण त्यांचं नाव जर वाचलं तर दिसतं पवहरी. पव म्हणजे हवा. पव म्हणजे हवा. पव आहारी. पव आहारी म्हणजे केवळ हवा खाऊन जगणारा माणूस. पवहरी बाबा म्हणजे केवळ हवेवरती जगणारा माणूस. ते कधीही अन्न खात नसत. बघा, ह्या पवहारी बाबांच्या बद्दल ते केवळ वायू भक्षण करून खातात म्हणून त्यांना पवहारी म्हणत असत. आणि म्हणून स्वामी विवेकानंदांना लक्षात आलं की हा अत्यंत श्रेष्ठ ऋषी आहे. स्वामीजींनी पहिल्याच भेटीत काढलेले हे उद्गार आहेत की हा पवहारी बाबा हे अत्यंत श्रेष्ठ ऋषी आहे. आजच्या काळातली श्रेष्ठ आध्यात्मिक विभूती कोणी असेल तर ती म्हणजे पवहारी बाबा. स्वामी विवेकानंदांना पवहारी बाबांच्या बद्दल खूप आकर्षण वाटत होतं. पवहारी बाबांबद्दल त्यांना एवढं आकर्षण वाटत होतं की पवहारी बाबांकडून आपण अनुग्रह घ्यावा असा विचार स्वामी विवेकानंदांच्या मनात आलेला होता. लक्षात घ्या, वास्तविक स्वामी विवेकानंदांचा अनुग्रह हा रामकृष्णांकडून झालेला आहे. पण तरी सुद्धा विवेकानंदांना वाटायला लागलं की अरे हा खरा साधू आहे, आपण पवहारी बाबांच्याकडनं अनुग्रह घेऊ. स्वामीजींनी तशी विचारणा पवहारी बाबांकडे केली होती सुद्धा की मला तुमच्याकडनं अनुग्रह घ्यायचा. पवहारी बाबा त्यांना म्हणाले की तू अनुग्रह घ्यायचा असेल तर तू पहाटे ये. स्वामीजी रात्री झोपताना विचार करत की उद्या मी त्यांच्याकडे जाईल. पहाटे उठत आणि जात असताना दरवाजापाशी रामकृष्ण परमहंस सशरीर उभे राहत असत आणि त्यांना म्हणत असत, अरे कुठे चाललास, कशासाठी चालला. असं एक दोन दिवस नाही, असं सतत त्यांनी 21 दिवस घडलेलं आहे. 21 दिवस. आणि त्यानंतर त्यांनी निश्चय केला की कोणीही कितीही श्रेष्ठ साधू असो, मी आता त्यांच्याकडे जाणार नाही. आपले विरा करंदीकरांनी लिहिलेलं एक पुस्तक आहे विश्वमानव स्वामी विवेकानंद. त्यातल्या मला वाटतं पहिल्याच खंडात 308 पानावरती ही घटना येते. अगदी शेवटी अखेर सगळे गुरु एकच आहेत या मनोधारणेवरती स्वामी विवेकानंद येऊन थांबलेले आहेत. सुरुवातीला पवारी बाबांबद्दल अट्रॅक्शन वाटलं, त्यांच्याकडनं अनुग्रह घ्यावा असा वाटला. अनुग्रह घ्यायला गेले, अनुग्रह द्या म्हणून सांगितलं. पवारी बाबांनी दुसऱ्या दिवशी पहाटे त्यांना बोलवलं आणि निघत असताना वाटेत दरवाजापाशी रामकृष्ण परमहंसांनी दर्शन देऊन सांगितलं, अरे तू कुठे चाललास, तुला त्या अनुग्रहाची आवश्यकता नाही. असं सांगितल्यानंतर ते परतायचे. असं 21 दिवस झालेलं आहे. आणि मग मात्र स्वामी विवेकानंद एका एका मनाच्या विचारावरती येऊन थांबलेले आहेत की सगळे गुरु हे एकच आहेत, गुरु हे तत्व आहे, या मनोधारणेवरती ते येऊन थांबले. स्वामी अभेदानंद महाराज हे स्वामी विवेकानंदांचे गुरुबंधू होते. स्वामी अभेदानंद महाराज ऋषिकेशला होते त्यावेळेला ते आजारी पडलेले होते, स्वामी अभेदानंद. तेव्हा त्यांना भेटावं आणि त्यांची खुशाली विचारावी असं त्यांना वाटलं. आणि म्हणून ते स्वामी अभेदानंदांना भेटायला ऋषिकेशला गेलेले आहेत. प्रेमानंद महाराज आहेत, त्या प्रेमानंद महाराजांना सुद्धा त्यांनी तिकडे चौकशीसाठी पाठवलेलं आहे. आणि नंतर चौकशी करून प्रेमानंद महाराजांनी अभेदानंद महाराजांना परत वाराणसीला आणण्याची सोय केलेली आहे. वाराणसीहून मग स्वामी विवेकानंद कलकत्त्याला गेले. वराहनगर मठातल्या वासियांना आधार वाटला, कारण कलकत्त्याला वराहनगर मठामध्ये सगळे त्यांचे साधू संन्यासी उतरलेले होते आणि स्वामी विवेकानंदांचे सगळेच गुरुबंधू त्या वराहनगर मठात राहत होते. स्वामी विवेकानंदांनी आपली परिव्रजक विवेकानंद अशी जी भूमिका आहे ती बजावायला या वराहनगर मठातूनच सुरुवात केली होती. बरेच दिवसानंतर नरेंद्र परत वराहनगर मठात आले म्हणून त्यांच्या गुरुबंधूंना फार आधार वाटला.
त्या गुरुबंधूंनी सांगितलं की बाबू बलराम बाबू हे निधन पावलेले आहेत. विवेकानंदांना वाईट वाटलं. साधू असला तरी तो सहृदय साधू होता. साधू असला तरी ब्रह्मसत्य जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः असा विचार करणारा जरी साधू असला तरी सुद्धा बलराम बाबू बोस बलराम बाबूंच्या निधनामुळे स्वामी विवेकानंदांना वाईट वाटलेलं आहे. डोळ्यातून अश्रू आलेले आहेत. त्यांच्याबद्दल असलेले जे प्रसंग आहेत, त्यांच्याबद्दल असलेल्या ज्या भावना आहेत, त्या भावनांना अश्रूंनी वाट करून दिली. आपण हा प्रसंग मागे पाहिलेला आहे की बलराम बाबूंच्या घरी सुमारे 100 वेळेला रामकृष्ण परमहंस गेलेले आहेत. त्यांच्या त्या वरच्या हॉलमध्ये अनेक वेळेला संकीर्तन झालेलं आहे. हे सगळे प्रसंग स्वामी विवेकानंदांच्या डोळ्यासमोरनं गेलेले असतील. वरानगर मठामधनं म्हणजे कलकत्त्याहून स्वामी विवेकानंद घुशुंडी नावाच्या गावाला आले आणि तिथे आल्यानंतर त्यांना वाटलं की आपण आता हिमालयामध्ये परत जाणार आहोत, तेव्हा माताजींचा आशीर्वाद घ्यावा. हिमालयात जाण्यापूर्वी माताजींचा आशीर्वाद घ्यायला ते कलकत्त्या जवळच्या घुशुंडी गावाला आले. माताजींनी विवेकानंदांना विचारलं की अरे आता तू हिमालयात जाणार, भुवनेश्वरी देवी या तुझ्या आईचा आशीर्वाद घेणार नाहीस का? आईला भेटून जाणार नाहीस का? कारण पूर्वी एकदा हिमालयामध्ये माणूस गेला की तो परत यायची शाश्वती नसे. तिथे असलेल्या दऱ्या खोऱ्या, तिथे असलेले जे काही भूस्खलन होत असे, त्यामुळे माणसं मरत असत. आता जसे मार्ग तिथे झालेले आहेत तसे मार्ग पूर्वी नव्हते. तेव्हा माताजींनी विवेकानंदांना विचारलं, तू आईला भेटणार नाहीस का? भुवनेश्वरी देवीला भेटून जाणार नाहीस का? तेव्हा स्वामीजी काय म्हणाले? स्वामीजी शारदा मातांना म्हणाले की आपणच माझ्या आई आहात. आपल्याला माहिती आहे माताजी नेहमी म्हणत असत की अरे मी तुझी आई आहे. माताजींचे उद्गार आहेत. हे फक्त विवेकानंदांसाठी वापरलेले नाही आहेत, हे सगळ्या जगासाठी वापरलेले. अरे मी तुझी आई आहे रे, आणि तुझी आई खऱ्या खुऱ्या अर्थानं आहे. मी तुझी खरी आई आहे असं ते माताजी म्हणत असत. आणि त्या माताजींच्याच मध्ये स्वामी विवेकानंदांनी आपल्या आईला पाहिलं आणि विवेकानंद म्हणाले आपणच माझ्या आई आहात. माताजींचा आशीर्वाद घेतला आणि हिमालयामध्ये जायला ते निघणार आहेत. हे जेव्हा माताजींना कळलं तेव्हा माताजी अखंडानंद महाराजांना म्हणलेले आहेत. अखंडानंद महाराज स्वामी विवेकानंदांचे गुरुबंधू. हेच अखंडानंद महाराज RSS ची स्थापना ज्यांनी केली त्या गोलवलकर गुरुजींचेही गुरु आहेत अखंडानंद महाराज. आणि अखंडानंद महाराजांचे गुरु रामकृष्ण परमहंस आणि अखंडानंद महाराजांचे गुरुबंधू स्वामी विवेकानंद आहेत. त्या अखंडानंद महाराजांना माताजी म्हणाल्या की अरे तू वारंवार हिमालयामध्ये गेलेला आहेस, तुला हिमालयामधल्या वाटा माहिती आहेत, तुला हिमालयामध्ये कसं राहायचं असतं, काय काळजी घ्यायची असते, सगळं तुला माहिती आहे. लक्षात घ्या, आपण कधी हिमालयात गेलेला असाल तर आपण जेव्हा हिमालयामध्ये त्या वाटांवरती जात असतो तेव्हा डोंगरांच्या त्या मोठ्या मोठ्या ज्या काही भिंती आहेत त्या भिंतींच्या आत आपण कुठे आलेलो आहोत याचं विस्मरण होतं. कुठे आलोय, कुठे चाललोय आणि याच्यातनं बाहेर कसं पडायचं हा विसर पडेल अशी परिस्थिती आहे. पण अखंडानंद महाराजांना हिमालयातल्या प्रवासाचा अनुभव होता म्हणून माताजी अखंडानंदांना म्हणाल्या की अरे हे बघ गंगाधर, अखंडानंदांचं पूर्वाश्रमीचं नाव गंगाधर. हे बघ गंगाधर, आज नरेंद्रला म्हणजे विवेकानंदांना मी तुझ्या स्वाधीन करत आहे. आणि त्यावेळेला माताजी म्हणाल्या आज मी माझं सर्वस्व तुझ्या स्वाधीन करत आहे. पहाडी प्रदेशातल्या जीवनाची तुला चांगली माहिती आहे. नरेंद्रला म्हणजे स्वामी विवेकानंदांना खाण्यापिण्याच्या बाबतीत काही कमी पडणार नाही असं पहा. आपण आजही हिमालयात गेलो, काही काही ठिकाणी हॉटेल झालेली आहेत, पण हिमालयामध्ये खाण्यापिण्याची आबाळ होते. 170 वर्षापूर्वीचा हिमालय आठवा काय होत असेल. आणि त्यामुळे माताजी सांगतायत याची खाण्यापिण्याची आबाळ होऊन देऊ नकोस. माताजींनी स्वामीजींनी माताजींना 2-3 भजनं ऐकवली आणि माताजींना जाण्यापूर्वी म्हणाले खरा खुरा मनुष्य होईन तेव्हाच परत येईन. आपला आशीर्वाद असेल तर लवकरच परत येईन असं स्वामी विवेकानंद माताजींना म्हणाले. माताजींना काय म्हणतात ते खरा खुरा मनुष्य होईन तेव्हाच मी परत येईन. एक गोष्ट खरंच लक्षात घेतली पाहिजे. परवा मी युवकांशी बोलताना म्हणालो की अरे गाढवाला सांगावं लागत नाही गाढवासारखा वाग, किंवा बैलाला सांगावं लागत नाही बैलासारखा वाग. गाढव गाढवासारखाच वागतो, बैल बैलासारखाच वागतो.
पण मनुष्याला सांगावं लागतं की मनुष्यासारखा वाग. स्वामी विवेकानंद इथे शब्द वापरतायत की मनुष्य होईन तेव्हाच मी परत येईन, असं स्वामी विवेकानंद माताजींना म्हणाले. माताजींचा आशीर्वाद घेतला आणि माताजींना म्हणाले, आपला आशीर्वाद असेल तर मी लवकरच परत येईन. म्हणून मनुष्य होणं हे आपल्या जीवनाचं ध्येय आहे. माणसं व्हायला पाहिजे. म्हणून स्वामी विवेकानंद म्हणतात, मेन मेन अँड मेन दॅट इज व्हॉट इज रिक्वायर्ड. अत्यंत त्याग करायला तयार असलेली लोक, देशासाठी समर्पण करायला तयार असलेली लोक, गोरगरिबांची सेवा करण्यासाठी तयार असलेली लोक म्हणजे खऱ्या अर्थानं माणूस, हे स्वामी विवेकानंदांना म्हणायचं. आणि मग गुरुदेवांनी आणि आणखी एक वाक्य स्वामीजींनी वापरलं माताजींना समोर, की गुरुदेवांनी मला सोपवलेलं कार्य पूर्ण करीन तेव्हाच मी परत येईन. हा संकल्प स्वामीजींनी आपल्या माताजींच्या समोर सांगितला आणि मग ते निघालेले. आपल्याला सर्वांना ती घटना आठवते. स्वामी विवेकानंद रामकृष्णांना म्हणाले होते की मला हे कार्य वगैरे करायला जमणार नाही. मला असं वाटतं की मी निर्विकल्प समाधीमध्ये कसा डुबून जाईल. तेव्हा रामकृष्ण म्हणाले होते की तुला आता 72 तास निर्विकल्प समाधीचा अनुभव मिळाला. ते माताजी म्हणजे काली माता प्रत्यक्ष दिसल्यानंतर स्वामी विवेकानंद 72 तास ध्यानावस्थेमध्ये होते, निर्विकल्प अवस्थेमध्ये होते, समाधीच्या अवस्थेमध्ये होते. त्यावेळेला रामकृष्ण म्हणाले, तुला आता मी निर्विकल्प समाधीचा अनुभव दिलेला आहे. आता त्या समाधीची चावी मी माझ्याकडे ठेवतो. तुला देवाचं काम करावं लागेल, देशाचं काम करावं लागेल, गोरगरिबांसाठी काही संस्था काढावी लागेल. अर्थात हे सगळे त्यावेळेला ते बोलले होते असं नाही, पण तुला तुझ्या जीवनाची दिशा ठरवावी लागेल आणि तुला समाजाचं काम करावं लागेल. विवेकानंद म्हणले, मला हे काम करायला जमणार नाही. तेव्हा रामकृष्ण म्हणाले होते, तू नाही तुझी हाडं करतील, तू नाही तुझी हाडं करतील. आणि हे काम केल्यानंतर ही जी चावी आहे निर्विकल्प समाधीची, मी तुला परत करीन, असं रामकृष्ण म्हणाले होते. त्या प्रसंगाची आठवण स्वामी विवेकानंदांना अजून नवे नवे जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत होती. माताजींना स्वामीजी म्हणाले की ठाकूरांनी, रामकृष्णांनी माझ्यावर जे कार्य दिलेलं आहे ते कार्य समाप्त केल्यानंतरच मी परत येईल, पूर्ण केल्यानंतरच परत येईल. आणि मग स्वामी विवेकानंद पुन्हा एकदा या हिमालयाच्या तपोभूमीमध्ये गेलेले आहेत. सतत मनाशी संघर्ष आहे. एका बाजूला गुरुबंधू एका बाजूला आपल्या गुरूंनी सांगितलेलं आहे की आपल्या सगळ्या गुरुबंधूंची काळजी घे, त्यांच्याकडे लक्ष ठेव. म्हणूनच तर आपले गुरुबंधू आजारी पडल्यानंतर विवेकानंद त्यांची चौकशी करत असत. पण त्याच्याच बरोबर दुसऱ्या बाजूला विवेकानंदांच्या मनामध्ये एक उर्मी येत असे की सगळे पाश सोडून द्यावेत आणि हिमालयामध्ये जावं. आता हिमालयामध्ये विवेकानंद जेव्हा जात आहेत तेव्हा वरानगरची थोडीशी मठाची व्यवस्था लागलेली आहे. आपल्याला माहिती आहे वरानगर मठामध्ये त्यांना खायला अन्न सुद्धा नव्हतं. अंगावरती घातलेली लंगोटी आणि तिथे एक सदरा ठेवलेला असायचा. बाहेर जायचा असेल तो एकच सदरा सगळेजण घालायचे बाहेर जाताना. एरवी लंगोटी लावून हे सगळे तिथे बसलेले असायचे, ध्यान करत असायचे, जप ध्यान आणि तपश्चर्या करत असत. पण आता मात्र त्या वरानगरची व्यवस्थित व्यवस्था लागलेली आहे. पण विवेकानंदांच्या मनात हाही विचार आहे, बलराम बसू आणि सुरेंद्रनाथ दत्त हे एका लागोपाठ एक असे जग सोडून गेल्यामुळे आता या मठाची परिस्थिती बिकट आहे. ही सुद्धा कल्पना विवेकानंदांना आहे. आपल्या घराचे पाश विवेकानंदांनी 3 वर्षापूर्वीच तोडलेले आहे. घरी कधी कधी उपासमार होतीये, त्याच्या बातम्या सुद्धा विवेकानंदांना कळत आहेत. त्यामुळे विवेकानंदांचा एक मनाचा कोपरा थोडा व्यथित होत असतो. पण दुसऱ्या बाजूला रामकृष्णांनी आपल्यावर सोपवलेलं जे कार्य आहे त्या कार्याचं खरं स्वरूप काय, ते कार्य पार पाडण्याचा मार्ग कोणता, हा विचार करत करत स्वामी विवेकानंद परिभ्रमण करत आहेत. पूर्वीच्या भ्रमणामध्ये जे अनुभव त्यांना आले, ज्या व्यक्तींशी संवाद साधला गेला, त्यातून झालेल्या उत्स्फूर्त विचारांमधून त्यांना पुढच्या कार्याचा मार्ग हळूहळू व्यवस्थित आकार आणि दिशा घेत होता, याची सुद्धा जाण विवेकानंदांच्या मनात होती. ते लक्षात घ्या, विवेकानंदांच्या मनामध्ये काय काय संघर्ष चालू होते. गुरुबंधूंकडे लक्ष ठेवायचंय, वरानगर मठाची थोडी व्यवस्था लागलेली आहे, पण ती व्यवस्था करणारे जे बलराम बसू आहेत, सुरेंद्रनाथ दत्त आहेत, त्यांचं लागोपाठ निधन होत आहे. 3 वर्षापूर्वीच आपण घरचा पाश तोडलेला आहे आणि आई
त्या ठिकाणी कधी कधी आईला उपासमार होते आहे. या सगळ्या बातम्या सुद्धा त्यांना कानाशी येत आहेत, कानावर येत आहेत. सगळी मनाची जी खळबळ आहे, मनात संघर्ष आहे. असं समजू नका की गेरुवा वस्त्र घातलं की संघर्ष केले. आपल्याला साधूचं बाह्य जीवन दिसतं. त्यांच्या अंतरंगामध्ये काय खळबळ चाललेली आहे आणि काय त्यांना संकटांना सामोरं जावं लागतं, याची कल्पना नुसतं साधूचं जीवन बघून बाहेरनं बघून येत नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात ना, की रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग असं ते म्हणतात. अंतर्जगत आणि बाह्य जगत दोन्ही पातळ्यांवर आम्हाला युद्ध करावं लागतं. स्वामी विवेकानंदांच्या मनात हे सगळे संघर्ष चालू आहेत. पूर्वी ते भ्रमण केलं होतं, त्यातून आलेले काही अनुभव त्यांच्या गाठीशी आहेत. काही व्यक्तींशी संभाषण झालेलं आहे. असं करत करत आपल्या काही उत्स्फूर्त विचारांना काही मार्ग ते सापडतोय का? कसा देशासाठी मला कार्य करावं लागेल? त्या कार्याची दिशा काय असावी? पुढे रामकृष्ण मठ सुरू झाला. शिवभावे जीवसेवा, दरिद्री नारायणाची पूजा. Each soul is potentially divine and the goal is to manifest this divinity within. हे सगळे विचार परिपक्व होण्याची ही अवस्था आहे. सर्व चिंतेचं ओझं बाजूला ठेवून अखेर 1890 साली जुलै महिन्याच्या अखेर कलकत्त्याहून ते बाहेर पडले आणि तपोभूमीत आलेले आहे. परिभ्रमणाचा कालावधी साधारण 3.25 वर्षाहून अधिक आहे आता. स्वामीजींनी या भारत भूमीचं सांस्कृतिक सत्व काय आहे ते सत्व शोधण्यासाठी त्यांचे विचार आणि चिंतन याच्या अंगाने भारताचं सत्व शोधून घ्यायचा ते प्रयत्न करत आहेत. आता हे जे सत्व शोधण्याचा प्रयत्न ते मनाच्या पातळीवर करत होते, तेच भारताच्या सत्वाचा शोध ते समाज पुरुषाच्या स्वरूपात घेण्यासाठी भारत भ्रमण करत होते. ग्रंथ खूप वाचले होते. ग्रंथातून प्रतिबिंबित झालेला भारत आणि रियालिटी मधला भारत आणि भारत रियालिटी मधला जो आहे त्याच्यात असा का भारत असा झाला याचं चिंतन करतायत ते सातत्याने. म्हणून सतत अनुशीलन आणि परिशीलन करत करत ते हिंडतायत. ते काही नुसतं म्हणजे साईट सीइंगला गेले नव्हते स्वामी विवेकानंद. आपण बरेच वेळा जातो हिमालयात, साईट सीइंग हा आपला उद्देश असतो. पण स्वामीजींचा उद्देश होता, माझ्या जीवनाची दिशा काय राहील, माझ्या कार्याची दिशा काय राहील, भारताचं पुनरुत्थान कसं घडेल, भारताचं जे प्राचीन वैभव आहे त्या वैभवाला भारत कसा परत प्राप्त होईल. 27 जुलै 1890 किंवा 3 ऑगस्ट 1890 या कालावधीमध्ये अंदाज सांगता येत नाही, या तारखांबद्दल थोडा डाऊट आहे. अखंडानंदांच्या बरोबर कलकत्त्याहून ते बिहारला भागलपूरला गेले. गंगेच्या आता एकदम दुसरं टोक आहे हे बघा, दुसरं टोक आहे. हिमालयामध्ये जाण्यापूर्वीचा हा थोडासा भाग असेल, पण एक घटना या ठिकाणी घडलेली आहे ती सांगतो आणि पुढे जातो. गंगेच्या काठावरती राजा शिवचंद्राचा प्रसादतुल्य निवासस्थानासमोर ते उभे राहिले. कुमार नित्यानंद सिंग भागलपूर मधल्या प्रतिष्ठित व्यक्ती होत्या, त्यांच्याकडे विवेकानंद गेलेले आहेत. त्यांच्या घरी त्यांनी निवास केलेला आहे. दुसऱ्या दिवशी मनमनाथ चौधरी यांच्या घरी ते राहिले. प्रथम मनमनाथ चौधरी हे बुद्ध धर्मीय होते. या बुद्ध धर्मीयांच्या घरी स्वामी विवेकानंद राहिलेले. मनमनाथ चौधरी यांनी सुरुवातीला विवेकानंदांकडे थोडं दुर्लक्ष केलेलं. स्वामी विवेकानंद एक पुस्तक वाचत होते. त्या स्वामी विवेकानंद पुस्तक वाचत असताना मनमनाथ चौधरी त्यांना म्हणाले, काय कुठलं पुस्तक वाचताय? तर स्वामीजी म्हणाले की अहो हे गौतम बुद्धांवरती पुस्तक आहे, ते मी वाचतो. ते पुस्तक इंग्लिश मध्ये होतं. स्वामी विवेकानंदांना ते मनमनाथ चौधरी म्हणाले, तुम्हाला इंग्लिश येतं का? स्वामी विवेकानंद म्हणाले, हा थोडंसं येतं म्हणले, थोडं बहुत येतं. आणि नंतर बौद्ध धर्मावरचे विचार स्वामी विवेकानंदांनी मनमनाथ चौधरी हे बुद्ध असलेल्या माणसाला सांगितले. गौतम बुद्धांच्या बौद्ध धर्मावरचे विचार ऐकून मनमनाथ चौधरी थक्क झाले आणि ते लिहितात, थोड्याच वेळात मला आढळून आलं की हा संन्याशी आपल्याहून 1000 पटीनं श्रेष्ठ आहे आणि 1000 पटीनं विद्वान आहे. अनेक विषयावरती त्यांची चर्चा झाली. बौद्ध धर्माचा अभ्यास विवेकानंदांचा श्रेष्ठ आहे हे मनमनाथ चौधरींना कळलं. योग साधनेवरचे स्वामी विवेकानंदांचे विचार ऐकून त्यांना समजलं, दयानंद सरस्वतींहूनही स्वामी विवेकानंदांचे विचार जास्त प्रगल्भ आहेत. उपनिषदातली वचनं स्वामी विवेकानंदांनी वापरली ती अतिशय गंभीर स्वरामध्ये त्यांनी म्हणून दाखवली होती. त्यामुळे उपनिषदांचा अभ्यास विवेकानंदांचा किती आहे ते मनमनाथ चौधरींना समजलं. संगीताच्या कलेवरती त्यांचं प्रभुत्व आहे हे सुद्धा मनमनाथ चौधरींना कळलं. कारण त्या दिवशी रात्री स्वामी विवेकानंद भजन गात असत.
जवळजवळ 2-3 वाजता हा कार्यक्रम संपला होता. हे मनमनात बाबू आपल्याला काही सहजासहजी सोडणार नाही, हे पाहून स्वामी विवेकानंदांना तिथून ते निघाले आणि भागलपूरला गेलेले आहेत. भागलपूरहून बैद्यनाथला ते हिमालयामध्ये एकदम गेले नाही. असा त्यांचा प्रवास आहे. भागलपूरहून बैद्यनाथला गेले, बिहारला गेले. बिहारमध्ये येतो हा प्रदेश सगळा. ते घोड्यावरून चालले होते. स्वामी विवेकानंद पायी चालले होते. घोड्यावर बसून एक पोलीस अधिकारी आला आणि त्या पोलीस अधिकाऱ्यांनी ते ब्रिटिश पोलीस सगळे आणि ब्रिटिशांमध्ये पोलीस खात्यामध्ये काम करणारे बहुसंख्य भारतीयच होते बरं का. तो पोलीस अधिकारी आला घोड्यावर बसून आणि त्यांनी विचारलं स्वामींना, कोण आहात तुम्ही? स्वामी विवेकानंद म्हणाले, तुम्ही बघताय ना, मी साधू आहे. साधू आहे मी. घोड्यावरती बसलेला तो पोलीस अधिकारी स्वामीजींना म्हणाला, सगळे साधू बदमाश असतात. चौकीवर चला, तुम्हाला तुरुंगात पाठवण्याची व्यवस्था करतो. स्वामी विवेकानंद म्हणाले, काय हो, मला किती दिवस तुरुंगात ठेवाल? 15 दिवस? तो अधिकारी म्हणला, होय, 10-15 दिवस चांगला तुला तुरुंगात ठेवतो किंवा 1 महिना तुला मी तुरुंगात ठेवेन. स्वामी विवेकानंद म्हणाले, 1 महिना काळ कशासाठी? जरा 6 महिने ठेवा ना मला तुरुंगात. बरं 6 महिने नसेल तर 3 महिने तुरुंगात ठेवा. आता पोलीस अधिकाऱ्याला आश्चर्य वाटलं. इथं तुरुंगात ठेवायचं म्हणल्यानंतर माणसं घाबरतात. पण विवेकानंद घाबरत नाहीयेत आणि उलट म्हणतायत, 1 महिन्यासाठी कशाला तुरुंगात ठेवताय? 6 महिन्यासाठी ठेवा. 6 महिने शक्य नसेल तर 3 महिने तुरुंगात ठेवा. तेव्हा त्या पोलीस अधिकाऱ्याने विचारलं, काय रे, तुम्हाला तुरुंगात राहण्याची एवढी इच्छा काय आणि एवढं कारण काय तुरुंगात राहण्याचं? तेव्हा स्वामीजी म्हणाले, की आमच्या हे जे आयुष्य आहे असं भटकंतीचं आयुष्य, या भटकंतीच्या आयुष्यापेक्षा तुरुंगातलं जीणं जास्त सुखाचं आहे. सकाळी खायला मिळतं, सकाळी जेवायला मिळतं, संध्याकाळी परत नाश्ता होतो आणि पुन्हा परत रात्री परत अन्न मिळतं. अन्न मिळण्याची ददात तिथे नसते, काळजी नसते. तिथं म्हणे आमचं जीवन बघा, पायपीट करावी लागते. पण तुरुंगामध्ये मात्र कमी कष्ट आणि जेवायची चिंता नाही, म्हणून मला तुम्ही तुरुंगात ठेवा, असं स्वामी विवेकानंद थोडंसं मिश्किलपणे त्यांना म्हणाले. काही महिने तरी ठेवा हो, म्हणजे उपकार होतील तुमचे. त्या घोडेवरती बसलेल्या त्या पोलीस अधिकाऱ्याला कळलं की हा काही साधू साधा नाहीये. तेव्हा त्याला ते म्हणाले, घोड्यावरचा तो अधिकारी म्हणाला, ठीक आहे, ठीक आहे, चला चालू लागा. बैद्यनाथहून वाराणसी, वाराणसीहून अयोध्या, अयोध्येला स्वामी विवेकानंद जानकी शरण या नावाच्या वैष्णव महंताला भेटलेले आहेत. अयोध्येहून हिमालयातील नैनिताल इथं ते गेलेले आहेत. स्वामीजींनी हिमालयाचं विराट दर्शन घेतलं. ते नैनितालला प्रथम विराट दर्शन त्यांना झालेलं आहे. निसर्गाचं रमणीय रूप मनाला भुरळ घालणार होतं. कोणाबरोबर होते ते? नैनितालहून अल्मोऱ्याला गेले तेव्हा स्वामी अखंडानंद बरोबर होते. नैनितालहून ते अल्मोऱ्याला गेलेले आहेत. हा प्रवास पहाडी रस्त्यावरून त्यांनी पायी केलेला आहे. जवळजवळ 100 वर्षापूर्वीची पायवाट लक्षात घ्या. दाट जंगल, निर्जन प्रदेश, सृष्टी सौंदर्याचं खुलं असलेलं भांडार, पोटात अन्न नाही, उपाशी प्रवास करणं, ही सारी एक तपश्चर्या स्वामी विवेकानंदांनी केलेली आहे. माय सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका हे जे वाक्य वापरलं, त्याचा जो परिणाम लोकांवर झाला आणि तो परिणाम होऊन लोक 3 मिनिटं टाळ्या वाजवत होते, हा परिणाम उगाच घडत नाही. त्याच्या मागे तपश्चर्या जी आहे, ती तपश्चर्येचा तो परिणाम आहे. लक्षात घ्या. काय तपश्चर्या विवेकानंदांनी केलेली? त्या ठिकाणी स्वामी विवेकानंद एका घाटामधनं चाललेले होते. अल्मोरेला पोहोचण्यापूर्वी 3-4 किलोमीटरचा एक घाट लागतो. त्या घाटावरनं चढत असताना स्वामी विवेकानंद थकले, बसले होते. भूक लागली होती, तहान लागली होती, पाणी कुठे मिळत नव्हतं आणि भूक आणि तहान लागल्यामुळे स्वामी विवेकानंदांना भोवळ आली, घेरी आली आणि ते पडले खाली. शुद्ध हरपली. तिथं जवळच एक कब्रस्थान होतं. त्या कब्रस्थानामध्ये एक मुसलमान फकीर होता. तो फकीर पुढे आला, थोडासा अडखळला. अडखळलेला त्या अखंडानंदांनी पाहिला, तेव्हा अखंडानंद महाराज त्यावेळेला त्याला म्हणाले, की "अरे, आपण काय भिन्न आहोत का?" स्वामी विवेकानंदांची पूर्णपणे शुद्ध हरपली होती अशातलाही भाग नाही. स्वामी विवेकानंदांनी अखंडानंदांच्याकडे पाहिलं आणि तेच वाक्य परत म्हटले, की "अरे, तू आणि मी काय भिन्न आहोत का? आपण दोघं भाई नाहीत का? आपण दोघं एकमेकांचे भाऊ नाहीत का? आपण शाळेमध्ये नुसतीच प्रतिज्ञा पाठ करतो.
सारे भारतीय माझे बांधव आहेत, पण प्रत्यक्षात ते उतरत नाही. स्वामी विवेकानंदांनी आणि अखंडानंदांनी ही गोष्ट प्रत्यक्षात उतरवली. अरे आपण भाऊ होत रे, तो अडखळलाच कशाला? त्यावेळेला तो मुसलमान माणूस पुढे आला आणि त्यांनी काकडीचा रस स्वामी विवेकानंदांच्या तोंडामध्ये असा काकडी पिळून त्याचा रस काढून त्या काकडीचा रस स्वामी विवेकानंदांना दिला. स्वामी विवेकानंदांना हुशारी आली, उठले आणि पुढच्या मार्गाला ते जायला लागले. तो जो घाट आहे त्या घाटाला आता नाव काकडी घाट असं पडलं. ते स्वामी विवेकानंदांच्या या घटनेमुळे पडलं, काकडी घाट. 71 साली 1971 साली अल्मोऱ्याला श्रीमती आणि श्री बोसी सेन यांनी थोडासा 1971 साल सांगतोय ते खूप पुढचं साल आहे. त्या 71 साली बोसी सेन, श्रीयुत आणि श्रीमती बोसी सेन हे कलकत्त्यातली लोक ही तिथे गेले. जिथे ही घटना घडली तिथे ते गेले आणि तिथे त्यांनी स्वामी विवेकानंद विश्रांती स्थान बांधलं. आज जर कधी आपण अल्मोऱ्याला गेलात तर अल्मोऱ्याला आपल्याला हे स्थान बघता येतं आणि त्या ठिकाणी त्या घाटाच्या मधल्या वाटेवरती स्वामी विवेकानंद विश्रांती स्थान असं एक ग्रह बांधलेलं आहे. ते बोसी सेनांनी 1971 साली बांधलेलं आहे. आणि त्याचा प्रसंग काय? तो प्रसंग म्हणजे पूर्वीचा घडलेला तो प्रसंग 100 वर्षापूर्वीचा, की निर्जन प्रदेश आणि तिथलं घाट तो आणि तिथे त्या फकीराने येऊन स्वामीजींना काकडीचा रस दिला आणि ते परत त्यांना उभारी आली आणि ते पुढचा मार्ग ते निघाले. ऑगस्ट 1891 चा साल. अखंडानंद महाराजांच्या बरोबर अल्मोऱ्याला आलेले अंबादास दत्त हे तिथे माणूस होता, खूप श्रीमंत होते. त्यांच्या बगीच्यामध्ये स्वामीजींचा बगीच्यामध्ये असलेल्या निवासस्थानी स्वामीजींचा मुक्काम होता. लाला बद्री शाह नावाचा एक अत्यंत श्रीमंत, सात्विक, उदार, पण या प्रमदादासांपासून थोडस भिन्न व्यक्तिमत्वाचा असलेला एक ग्रस्त तिथे राहत होते, लाला बद्री शाह. श्रीकृष्ण जोशी नावाचे एक अत्यंत तर्कशुद्ध विचार करणारे एक ग्रस्त तिथे होते अल्मोऱ्याला. त्या या तर्कनिष्ठ विचार करणारे श्रीकृष्ण जोशी यांच्याशी सुद्धा विवेकानंदांचा संबंध आलेला आहे, भेट झालेली आहे. त्यांच्याबरोबर काही चर्चा विवेकानंदांनी केलेली आहे. तेव्हा श्रीकृष्ण जोशी लिहितात, स्वामीजींचा साधार आणि तर्कशुद्ध युक्तिवाद ऐकून मी त्यांना साष्टांग प्रणाम केला, असं श्रीकृष्ण जोशी म्हणतात. अल्मोऱ्याला असताना गहन अरण्याने वेढलेल्या एका गुहेमध्ये जाऊन स्वामी विवेकानंदांनी ध्यान केलेलं आहे. शेजारी खेड्यातलं कोणीतरी येत असे आणि स्वामीजींना अन्न पदार्थ आणून देत असे. हा माणूस कोण, अन्न पदार्थ त्यांना द्यावेसे का वाटले, त्या माणसाला केव्हा समजलं की गुहेमध्ये एक साधू गेलेले आहेत, ते 2 दिवस तिथेच आहेत, त्यांना अन्न मिळालं नाही म्हणून आपण द्यावं अशी त्याला इच्छा का झाली? हे कारण अनाकलनीय आहेत. आपल्या आवाक्यातली ती कारण नाही. त्या गुहेमध्ये स्वामी विवेकानंदांनी ध्यानाची परम सीमा गाठली, इतकी की स्वामी विवेकानंद आत्मसाक्षात्कार होण्याच्या अवस्थेत विलीन होऊन गेले होते. आता होणार आत्मसाक्षात्कार, इतकी अवस्था विवेकानंदांची होऊन झालेली होती. परंतु एका बिंदूपर्यंत ते गेले. आता पुढचा बिंदू होता आत्मसाक्षात्कार. त्याच्या अलीकडच्या बिंदूपर्यंत स्वामी विवेकानंद गेले होते. तिथं ते थांबले आणि पुन्हा लौकिक पातळीवरती परत आले. कारण रामकृष्णांनी सांगितलेलं होतं की तुझ्या निर्विकल्प समाधीची चावी म्हणजे तो शेवटचा बिंदू आहे, ती चावी मी माझ्याकडे ठेवलेली आहे, तुला जगाचं काम करावं लागेल. त्या गुहेमध्ये जवळजवळ निर्विकल्प समाधीची त्यांना अनुभव येत होता. पण परत ते देहबोधावर आले आणि लौकिक जगतात परत आले, अल्मोऱ्याला परतले. स्वामी अखंडानंद महाराज म्हणतात, ज्या ज्या वेळी केवळ निवृत्ती परता धारण करून साधनेत बुडून जाण्याची स्वामीजींची इच्छा होत असे आणि ते बुडून जात असत, त्या वेळेला काहीतरी निमित्त घडे आणि स्वामीजी त्या चरम सीमेपासून परत फिरत असत. त्यांच्या हातून काहीतरी महत् कार्य होणार आहे, की त्यांची जन्मसिद्ध प्रवृत्ती जी आहे ती प्रवृत्ती त्यांना खेचावी लागत असे आणि परत लौकिक जगतामध्ये यायला लागत असे. स्वामी विवेकानंदांची धाकटी बहीण योगेंद्र बाला हे तिचं नाव. त्या धाकट्या बहिणीचं लग्न झालं होतं. ती सासरी गेली होती. अतिशय सनातन कुटुंबामध्ये तिचं लग्न झालेलं होतं आणि ही सासरी गेलेली ही विवेकानंदांची धाकटी बहीण योगेंद्र बाली
तिने सासरी आत्महत्या केल्याची बातमी तारेनी स्वामी विवेकानंदांना इथे समजली अल्मोऱ्याला, की माझ्या सख्या बहिणीने आत्महत्या केली. स्वामीजींचं मन उच्च आध्यात्मिक पातळीवरून लौकिक आणि ऐहिक जगताच्या कठोर आणि दुःखपूर्ण पातळीवरती उतरलेलं आहे. योगेंद्र बालीचं लग्न लहानपणी झालेलं आहे. सनातनी धार्मिक कुटुंबामध्ये झालेलं आहे. तिला त्या घरामध्ये अत्यंत हाल अपेष्टा सहन कराव्या लागलेल्या आहेत. आणि त्याचा परिणाम असा झाला की त्या सहन करू न शकल्यामुळे स्वामीजींची धाकटी बहीण योगेंद्र बाली हिने आत्महत्या केलेली, तिला आत्महत्या करावी लागली. स्वामी विवेकानंदांनी चिंतन केलं, धार्मिक पण सनातनी कुटुंबातल्या स्त्रियांना किती दुःख सहन करायला लागतं याची प्रखर जाणीव स्वामी विवेकानंदांना या प्रसंगामुळे झाली. आणि त्यामुळे या मृत्यूमुळे स्वामी विवेकानंदांची स्त्री विषयक दृष्टिकोन जो आहे तो स्त्री विषयक दृष्टिकोन अधिक आधुनिक रूप घेऊन पुढे आला. अरे काय या स्त्रियांची अवस्था आहे. सनातन कुटुंबामध्ये तिचं लग्न होतं, तिथले अत्याचार ती सहन करू शकत नाही आणि आत्महत्या करते. यामुळे स्वामी विवेकानंदांची स्त्रियांकडे बघण्याचा जो दृष्टिकोन होता त्याला आधुनिक रूप स्वामींच्या याला प्राप्त झालेलं आहे. याच्या पुढे स्वामी गढवालला जावं असं वाटलेलं आहे. 5 सप्टेंबर 1891 ला स्वामीजी गढवाल भागामध्ये जायची त्यांना इच्छा झाली. त्यावेळेला स्वामी अखंडानंद, कृपानंद, शारदानंद त्यांच्या बरोबर होते. अल्मोऱ्याहून 40 किलोमीटर दूर असलेल्या कौसानी या गावाहून पुढे ते कर्णप्रयाग इथे पोहोचलेले आहेत. कर्णप्रयागहून रुद्रप्रयागला गेलेले आहेत. दुष्काळामुळे यात्रेकरूंना बद्रीनाथकडे जायला बंदी होती म्हणून ते पुढे जाऊ शकले नाही. रुद्रप्रयागहूनच स्वामीजी परत आलेले. तिथे स्वामी पूर्णानंद या बंगाली संन्याशाच्या घरी स्वामी उतरलेले. रुद्रप्रयागचं नैसर्गिक सौंदर्य स्वामी विवेकानंदांना खूप आवडलं. त्यांचं मन आनंदून गेलं. नागाधिराज हिमालयाची, आकाशाला भिडणारी हिमशिखरं, गहन शांती, पक्ष्यांचा किलबिलाट, अलकनंदा नदीचा साथ देणारा खळखळता प्रवाह, या सर्वांशी असलेलं आपलं नातं याच्यावरती विचार करताना स्वामीजींचं संवेदनशील असं त्यांचं मन झालं. आणि स्वामीजींनी एकदा म्हटलं की ही अलकनंदा नदी आता केदार रागाचे सूर आळवीत चाललेले आहेत. राग केदार आपण गाणी ऐकली त्या राग केदारामधली, शास्त्रीय संगीत पण ऐकलं असेल. पण स्वामी विवेकानंदांचं कविमन आणि स्वामी विवेकानंदांचं हे एक कलाकाराचं जे मन आहे ते कधीही बुजलेलं नव्हतं. वास्तविक आता गंगेचा प्रवाह आहे, अलकनंदा नदीचा प्रवाह आहे, त्याला स्वामीजी म्हणतायत या अलकनंदा नदीचा प्रवाह जो आहे त्या प्रवाहाचा आवाज असा येतोय की जणू आता अलकनंदा नदी केदार रागाचे सूर आळवीत आहे. क्वचितच स्वामी विवेकानंदांच्या मुखातून असा उद्गार बाहेर पडतो. यामुळे आपल्याला स्वामीजींच्या आंतरिक मनोव्यापाराची कवाडे खुली होत. अशा पद्धतीने स्वामी विवेकानंदांच्या मनाची अनेक कवाडे खोलत आता आपण त्यांच्या या हिमालयाच्या प्रवासाबद्दल पुढे पाहू. आपली वेळ झालेली आहे तेव्हा आपण सगळ्यांनी शांत चित्ताने ऐकून घेतलं याबद्दल आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वराला प्रणाम करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.